हा नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख. माझ्यासोबत आता 12वी 90 फूट रस्ते धारावी पोलीस चौकीचे आमचे महेंद्र वडवी साहेब आहेत. आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की ते आपल्याला एक निवेदन सांगत आहे. ते कशा संदर्भात आहे घेतले तरी पण त्यांच्या मुखातून आपल्याला एकदा स्पष्ट कळेल. 15 ऑगस्टच्या दिवशी आपण लहान मुलांना एक शपथ घ्यायची आहे, ड्रग्ज फ्री टेम्पो. म्हणून आपण एक शपथपत्र या सीएम ऑफिस वरून आम्हाला जे प्रतिज्ञा मिळालेली आहे त्यानुसार आपण प्रत्येक शाळेमध्ये ही प्रतिज्ञा काढायची आहे आणि त्याचा व्हिडिओ फोटो 15 ऑगस्टला झेंडावंदन करेल त्याच दिवशी ना. बरोबर अगदी बरोबर. आणि आम्हाला असं वाटतं की दररोज आमचा परिपाठ असतो त्या वेळेला पण आम्ही घेऊ शकतो सातत्यानं. म्हणजे केवळ नाममात्र प्रतिज्ञा घेण्यापेक्षा आपण जर या प्रतिज्ञेला सातत्य ठेवलं तर नक्कीच या प्रतिज्ञेचा जो मूळ उद्देश आहे त्याचा स्पष्ट होईल. आणि उद्देश आहे व्यसनमुक्ती, नशामुक्तीची ही पत्रपत्रिका आहे, ही कागद आहे. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अशी पदार्थमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो की आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सक्रियाने योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मी जाणीवपूर्वक जरी शाळेचा शाळा प्रमुख असलो तरी महाराष्ट्र शासनाला माझा विरोध नाही आहे. पण निर्मिती बंद केली तर विक्री बंद होईल. निर्मिती जर बंद केली, त्याचे कारखाने, त्याचं उत्पादन जर बंद केलं तरच ते खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच्या स्वरूपात आपल्याला काम करता येईल. एका बाजूला तुमची विक्री चालू ठेवली, तयार चालू ठेवली तर माणूस वापरणार. उदाहरणार्थ समजा सिगरेट हे जर तयारच नाही केलं, तुम्ही उत्पादनच नाही केलं तर ते घेणार कुठून. त्यामुळं शासनाने पहिली विक्री उत्पादनावर महत्त्वाची बंदी आणली पाहिजे. खूप धन्यवाद. तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत. हा आपला शास्त्रीनगर शाळेचा चॅनल आहे, त्यामुळे हे सगळं पालकांच्या स्वरूपात जाणार. ही सगळी माहिती सगळे पालक आम्हाला ह्याच्यात अटॅच आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्ही प्रयत्न करतात त्याबद्दल धन्यवाद. आणि मी पॉझिटिव्ह आहे, प्रयत्नशील राहील. नक्कीच तुम्हाला तुमच्या कार्याला शुभेच्छा. आमच्या लहान विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही जास्तीत जास्त व्यसनमुक्तीला, मी स्वतः मालकरी आहे त्यामुळे मला स्वतः व्यसन नसल्यामुळं मी इतरांना सांगण्याचा मला अधिकार आहे. हे पण मालकरी आहे. रामचंद्र पण म्हणजे तुळशीची माळ त्यामुळे आपल्याला एक बंधन येतं. चालते. चला पुन्हा एकदा माझा तुम्हाला रामकृष्ण आहे. धन्यवाद.